हमारा पैसा हमारा हिसाब हा भारताच्या आरटीआयच्या एकंदरीत लढाईतील अतिशय महत्वाचा नारा आहे. मात्र आज महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करताना माहिती अधिकारामध्ये काहीशी बदल होताना आपल्याला दिसत आहेत. मुळामध्ये ह्या कायद्याच्या पार्श्वभूमीची आपण अगोदर माहिती घेऊ आणि सध्या महाराष्ट्र माहिती अधिकार अधिनियम 2026 मध्ये नेमके काय बदल झालेत हे आपण पुढे पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत, तुम्ही पाहताय शिरस्ता. माहितीचा अधिकाराचा इतिहास आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याला काही आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी पण आहे. आपण जगामध्ये स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क अशा अनेक देशांची नावं पाहतो. मुळामध्ये स्वीडन किंवा नॉर्वे किंवा ही जी डेन्मार्क सारखी देश आहेत, ही देश कायम जिथं भ्रष्टाचार कुठंच होताना दिसत नाही, खूप कमी प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, फ्रीडम इंडेक्स मध्ये पुढे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये ही देश सगळे पुढे असताना आपल्याला पाहतो. तर मुळामध्ये माहिती अधिकाराची पहिली निर्मिती किंवा पहिली सुरुवात जर कुठे झाली असेल तर 1766 मध्ये स्वीडन नावाच्या देशामध्ये माहिती अधिकार सुरुवात झाली. आता ही झाली आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी. ही आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी पाहत असताना आज जगभरातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये माहिती अधिकार अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपण जेव्हा आपल्या देशाची पार्श्वभूमी पाहतो तर भारताच्या अनुषंगाने विचार करताना यामध्ये अनेक लोकांचं, अनेक संस्थांचं, अनेक न्यायालयीन निर्णयांचं, अनेक व्यक्तींचं यामध्ये योगदान आहे. राजस्थानमध्ये MKSS नावाची एक संघटना आहे, ज्याला आपण मजदूर किसान शक्ती संघटना असं म्हणतो, ज्यामध्ये अरुणा राय, शंकर सिंग अशा अनेक लोकांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तिथं होणारा भ्रष्टाचार, हा जो मी नारा मगाशी दिला, हमारा पैसा हमारा हिसाब, या नाऱ्यापासून या कायद्याची मुहूर्तमेढ तिथं रोवली गेली. मुळामध्ये आपण भारताचा इतिहास बघत असताना भारतामध्ये हा कायदा पहिल्यांदा अस्तित्वात कुठं आला तर 1997 मध्ये हा कायदा पहिल्यांदा तामिळनाडू आणि गोवा या राज्यात अस्तित्वात आला. थोडंसं पाठीमागं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर आपण गेलो तर 1923 ला इंग्रजांचा एक कायदा होता ज्याचं नाव होतं ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट, ज्याला गोपनीयतेचा कायदा असं म्हणतो. कारण त्याच्यामध्ये नागरिकांना कुठलीही माहिती देण्याचा, कुठलीही माहिती मागण्याचा अधिकार उपलब्ध नव्हता. आता आपण भारताचा विचार करत असताना हे पाहिलं पाहिजे की भारताचा माहिती अधिकार कायदा जरी गोवा आणि तामिळनाडूमध्ये 1997 ला अस्तित्वाला आला असला तरी आपल्या देशाचा एक संपूर्ण जो चांगला कायदा, जो व्यवस्थित असेल, ज्याच्यामध्ये नागरिकांना वाटेल की हा आपल्यासाठी बनवलेला कायदा आहे, तो कायदा येण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास 58 वर्ष जावी लागली. म्हणजे माहिती अधिकार कायदा भारताचा येण्यासाठी 2005 हे साल उजळावं लागलं. 15 जून 2005 ला हा कायदा देशात अस्तित्वात आला. त्यामध्ये 120 दिवसांचा अवधी असा दिला होता की काही कलम 15 जून 2005 ला लागू झाली आणि काही कलम 12 ऑक्टोबर 2005 ला लागू झाली. तर हा संपूर्ण कायदा 2005 मध्ये 12 ऑक्टोबरला संपूर्ण देशभर लागू करण्यात आला. आता भारताची ही पार्श्वभूमी पाहत असताना या कायद्याला नेमकं काय अपेक्षित होतं? प्रामुख्याने विचार करत असताना 3 गोष्टी कायद्याला अपेक्षित होत्या. त्याच्यातली पहिली गोष्ट काय? एकतर उत्तरदायित्व, दुसरं पारदर्शिता आणि तिसरं लोकांचा सहभाग. या कायद्यामध्ये लोकांचा सहभाग असणं अपेक्षित होतं. आणि हा कायदा लोकांना आपलासा का वाटला? कारण शासन ज्या पद्धतीने चालतं, प्रशासन ज्या पद्धतीने चालतं, तर लोकांना वाटतं की आम्ही कर देतो शासनाला आणि आमच्या पैशाचा काय विनियोग होतो, माझ्या ग्रामपंचायतमध्ये, माझ्या जिल्हा परिषदमध्ये माझा आमदार, माझा खासदार किंवा आणखी शासकीय प्रशासन जी काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणेचं, ज्याला आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणून कायद्यामध्ये अशी व्याख्या केलेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सामान्य नागरिकाला एका 10 रुपयाच्या अर्जावरती उपलब्ध होत होती आतापर्यंत. मात्र आता अर्जामध्ये या कायद्यामध्ये काहीशे बदल होताना दिसत आहेत. आता नागरिकांना पाठीमागच्या जर 12-14 वर्षाचा इतिहास किंवा पाठीमागच्या 2 दशकांचा जर आपण बघितला तर कायदा येऊन जवळपास 21 वर्ष आता पूर्ण होत आहेत. तर या 21 वर्षामध्ये भारतामध्ये या एका कायद्यामुळं असंख्य घोटाळे उघडकीस आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडं आदर्श सारखा घोटाळा झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2G स्पेक्ट्रम असेल, कोळसा घोटाळा असेल किंवा असे असंख्य घोटाळे देशामध्ये जे उघडकीस आले ते केवळ आणि केवळ या माहिती अधिकार कायद्यामुळे उघडकीस आले. आता नागरिक हा कायद्यामध्ये इतकं सोपं होतं नागरिकांसाठी की कुठलाही नागरिक कुठल्याही वयाचा, या कायद्यामध्ये अर्ज करण्यासाठी वयाचं बंधन नव्हतं. कुठल्याही भागातील नागरिक या कायद्यान्वये अर्ज करून 10 रुपयामध्ये सगळी माहिती मागू शकत होता. पण हे जरी सत्य असलं तरी आज कायद्यामध्ये जो बदल होतोय तो निश्चितपणे चिंताजनक आणि विचार करायला भाग पाडणार आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की माहिती अधिकार कायदा किंवा RTI म्हटलं की लोक असं म्हणायचे हा कायदा म्हणजे ब्लॅकमेलचा कायदा आहे. आता मुळामध्ये या कायद्याचा विचार करत असताना, अभ्यास करत असताना किंवा शासनानं आतापर्यंत जी वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली आहेत, जे सर्वेक्षण झालेलं आहे,
त्यातून असं सांगितलं की ह्या कायद्यातनं गैरवापर होत नाही, कायद्याचा गैरवापर होतो, ब्लॅकमेलिंगचा कायदा आहे. तर या संदर्भात मी जे पाहिलं तर मला असं वाटतं की जिथं काही ब्लॅकच नसेल तिथं ब्लॅकमेल कसं होऊ शकेल. त्यामुळं या कायद्याचा गैरवापर होतो किंवा कायदा हा ब्लॅकमेलिंगचा कायदा आहे म्हणून जो या कायद्यावरती आक्षेप होता, तर मला वाटतं की त्यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की हा जनसामान्यांचा कायदा आहे, म्हणून आज ह्या कायद्यामध्ये हा कायदा जनसामान्यांचा कायदा असला तरी आज महाराष्ट्र शासनाने या कायद्यामध्ये जो बदल केलाय, आज जो नवीन कायदा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 या कायद्यामध्ये जे बदल झाले ते आपण आता पाहू. या कायद्यामध्ये सर्वात महत्वाचा जो बदल झालाय तो, पूर्वी या कायद्यामध्ये कुणालाही अर्ज करायचा असेल तर त्याला 10 रुपये शुल्क होतं. आता या कायद्यामध्ये 30 रुपये शुल्क करण्यात आले. कुठल्याही नागरिकाला जर माहिती मागवायची असेल तर त्याला 30 रुपये देऊन अर्ज करावा लागेल. अर्जाच्या फॉर्मॅटमध्ये, अर्जाच्या नमुन्यामध्ये काहीसा इतकासा बदल नाहीये. मात्र जी माहिती आपण 10 रुपयावरती मागत होतो ती आता 30 रुपये आपल्याला शुल्क आकारण्यात येईल माहितीच्या अधिकाराचा अर्ज करत असताना. दुसरा आणि अत्यंत महत्वाचा, ज्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जातोय किंवा ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे, तर या कायद्यामध्ये दुसरा जो महत्वाचा बदल झालाय तो बदल आहे की आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही मागत असलेल्या माहितीचं प्रयोजन, म्हणजे तुम्ही जर एखाद्या विभागामध्ये अर्ज करत असाल, एखाद्या शासकीय कार्यालयात अर्ज करत असाल, तर तुम्ही जी माहिती मागताय ती माहिती मागण्याचं कारण तुम्हाला आता देणं बंधनकारक करण्यात आले. हा मला वाटतं की या कायद्याच्या एकंदरीत बदलातील अतिशय महत्वाचा आणि आक्षेपार्ह मुद्दा सध्या ज्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसते. त्यानंतर दुसरी एक आणखी महत्वाची, म्हणजे तिसरा याच्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे, तुम्हाला आता अर्ज करत असताना तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा देणं बंधनकारक करण्यात आले. या अगोदरच्या कायद्यामध्ये नागरिकत्वाचा पुरावा देण्याची कुठल्याही नागरिकाला काही आवश्यकता नव्हती. मात्र आता जो बदल झालाय त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला, ज्या व्यक्तीला माहिती अधिकारामध्ये माहिती मागवायची आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा द्यायचा आहे. हा मला वाटतं तिसरा सगळ्यात महत्वाचा बदल या कायद्याच्या अनुषंगाने झालेला आहे. त्यानंतर चौथा महत्वाचा बदल असा आहे की या कायद्यामध्ये 2 प्रकारचं अपील आपल्याला करता येतं. त्यामध्ये पहिल्या अपीलासाठी आता 50 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे आणि दुसरं जे अपील आहे त्या दुसऱ्या अपीलासाठी आता 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा बदल आहे या कायद्यामध्ये झालेला, पूर्वी ज्यावेळी आपण अर्ज करायचो त्यावेळी आपल्याला एका A4 साईजच्या माहितीसाठी आपल्याला 2 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. मात्र आता हे नवीन झालेल्या बदलानुसार A4च्या एका पेजसाठी आता 5 रुपयाचं शुल्क आपल्याला आकारण्यात येणार आहे. तर हे काही बदल आताच्या या नवीन कायद्यामध्ये झालेले आहेत. मुळामध्ये हे जे काही बदल झालेले आहेत ते चांगले की वाईट याच्यावरती आता मतमतांतरे असू शकतात. मात्र आजही मध्यंतरी केंद्र सरकारने या कायद्यामध्ये काहीशे बदल केले होते, त्यामुळे काहीसा कायदा कमकुवत झाला का असंही प्रश्नचिन्ह त्यावेळेस निर्माण करण्यात आले होते. मात्र स्वातंत्र्याच्या 58 वर्षानंतर ज्या नागरिकांना 58 वर्ष एक जोखड घेऊन आपलं आयुष्य जगावं लागलं, ते जोखड जुगारण्याचं काम या माहिती अधिकार कायद्याने केलं होतं. आज पुन्हाच हे काही जे काही बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांमुळं सामान्य नागरिक कुठंतरी या माहितीपासून दूर जातोय का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हमारा पैसा हमारा हिसाब या नाऱ्यापासून ही सगळी माहिती अधिकाराची लढाई आपल्या देशामध्ये सुरू झाली होती किंवा त्याच्यामध्ये अनेक न्यायालयांची निवाडे आहेत, अनेक व्यक्तींचं योगदान आहे, अनेक संस्थांचं योगदान आहे. मात्र हमारा पैसा हमारा हिसाब हा जरी नारा या कायद्याच्या त्यातले महत्वाचा पैलू असला, तर आजच्या काळात, आजच्या या 21व्या शतकामध्ये, आजच्या 2026 मध्ये ही माहिती लोकांना मिळवणं महाग झालेलं आहे. हे वास्तव सत्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही. त्यामुळं कायद्याच्या यशस्वीतेबद्दल, कायद्याचं काय झालं किंवा काय होणार आहे याबद्दल आपल्या मनात अनेक मतमतांतरे असतील. तर कायद्यामध्ये जो बदल झालाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून कळवा.